पाहूयात आता वेगवान बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज मंत्री गट आणि सुकाणू समितीची बैठक होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी नेमलेल्या मंत्री गटाची बैठक आज दुपारी 1 वाजता होणार आहे। सुकाणू समितीचे सदस्य आज त्यांच्या मागण्या मंत्री गटासमोर ठेवणार आहेत। त्यामुळे सरकार सुकाणू समितीच्या मागण्या मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मतभेदांसह सुरू झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील यांच्यातच मतमतांतर असल्याचं समोर आलं। सुकाणू समितीतील 35 सदस्यांपैकी 15 सदस्य मंत्री गटाशी चर्चा करणार आहेत। त्यांची निवड करण्याचे अधिकार राजू शेट्टींना देण्यात आलेत। मात्र त्यावर जाहीर पत्रकार परिषदेमध्ये रघुनाथदादा पाटील यांनी आक्षेप घेतला। त्यामुळे शेतकरी नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याची चर्चा सुरू झाली आहे। 7-8 माणसं कोण जाहीर करणार आहेत? मी उशिरा आल्यामुळे ती नावं मला माहीत नव्हती। जेव्हा ही यादी असे होणार बरोबर नाही, जे 30-35 लोक एवढ्या लांबून आले ते सगळ्यांनाच जायला मिळावं ही माझी भूमिका होती। राजू शेट्टींनी लगेच सांगितलं की बाबा तुम्ही जाहीर करा, सांगायचे ते, आणि 35च्या 35 जायचे असलं तर जाऊ, आम्हाला तिथं काही खुर्च्या नाहीत का, सरकारला काही अडचण आहे। हा जो काही मतभेदाचा मुद्दा म्हणून एवढासा जो काढला तुम्ही, तो असा नाही आहे। तिकडे मंत्री गटामध्ये सुद्धा मतभेद बघायला मिळत आहेत। तर मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या मंत्री गटाची आपल्याला कल्पनाच नसल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलंय। मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपल्याला अंधारात ठेवल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र या बैठकीसाठी आपण स्वतः परिवहन मंत्री दिवाकर रावतेंशी बोललो असल्याची माहिती महसूल मंत्री आणि उच्चाधिकार मंत्री गटाचे प्रमुख चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलंय। त्यामुळे नेमकं खरं कोण बोलतंय हा खरा प्रश्न आहे। कर्जमाफीसाठी सरकारनं मंत्रिगट तयार केल्यानंतर शिवसेनेनं यावरती टीका केली आहे। सरकारला कर्जमाफी द्यायचीच नाही तर मंत्रिगट स्थापन करण्याची गरजच काय, असा सवाल शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विचारलाय। तसंच मंत्रिगट स्थापन करण्यामागे वेळ घालवणं हा एकच उद्देश असल्याची टीका रामदास कदम यांनी केली आहे। त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष पुन्हा एकदा समोर आलाय। मध्ये जी कर्जमुक्ती झाली किंवा माफी झाली, तिथं काय समिती गठीत केली गेली नव्हती ना, आणि समिती गठीत करण्याची आवश्यकताच नाही ना काय, आता तितकं स्पष्ट आहे। मग गेल्या 3-4 महिन्यापासून या कर्जमुक्तीबाबत सातत्यानं तुम्ही आश्वासन देत असताना 4 महिने लागतात का तुम्हाला समिती गठीत करण्यासाठी? तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये होणाऱ्या चढ उतारानुसार दररोज पेट्रोल डिझेलचे दर बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। आणि या निर्णयाविरोधात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्सने येत्या 16 ते 24 या कालावधीमध्ये देशातील सर्व पेट्रोल पंपांवर आणि डिझेलवरती खरेदी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून या आंदोलनानंतर सुद्धा केंद्राने निर्णय मागे न घेतल्यास 24 जून नंतर बेमुदत बंदचा इशारा दिलाय। शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे। काल बीडच्या गेवराई आणि चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यामध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। गेवराई तालुक्यातील पवळाचीवाडी येथील शेतकरी अण्णासाहेब घाडगे यांनी या शेतकऱ्यानं शेतामध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली। तर चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यात सुद्धा सुरेश सेडाम यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली। जुलै महिन्यामध्ये शिवसेना भूकंप करण्याच्या तयारीत आहे। त्यासाठी शिवसेना मोठं आंदोलन करणार आहे आणि सत्ता परिवर्तन करण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस सरकारला इशारा दिलाय। नाशिकमध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते। ज्यांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात ते सरकार काय कामाचं, असा प्रश्नही त्यांनी विचारलाय। त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे। जुलै महिन्यामध्ये सगळ्यात मोठ्या लढाईला सुरुवात होते शिवसेनेच्या। जुलै महिना आपल्याकडे फार महत्त्वाचा, तर महिला आघाडी असतील, शिवसेनेचे पदाधिकारी या सगळ्यांनी आतापासून तयारीला लागले। मान्सूननं महाराष्ट्रामध्ये प्रवेश केल्याची गुड न्यूज हवामान खात्यानं दिलेली आहे। कोकण आणि कोल्हापुरात मान्सून दाखल झाला असून पुढच्या 48 तासांमध्ये तो मुंबईसह महाराष्ट्रातल्या इतर भागात सुद्धा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। कोकणातल्या सिंधुदुर्ग, बांदा, सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ल्यामध्ये पाऊस तर चांगलाच बरसलेला आहे। तर तिकडे रत्नागिरीच्या राजापूर, संगमेश्वर, लांजा इथं सुद्धा पावसाची संततधार सुरू आहे। वरुण राजाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। तिकडे चंद्रभागा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 4 भावांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। दुपारी 4:30 वाजता ही घटना घडली आहे।
ही मुलं चंद्रभागा घाटाजवळ पोहण्यासाठी गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्यानं ही मुलं पाण्यामध्ये बुडाली आणि उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणल्यानंतर डॉक्टरांनी 4ही मुलांना मृत घोषित केलं. धीरज अप्पा जुमाळे आणि गणेश सिद्धप्पा जुमाळे हे दोघं 8 वर्षाचे, तर सौरभ शहापूरकर आणि श्रीपाद शहापूरकर हे 6 वर्षाचे होते. एकाच कुटुंबातल्या 4 भावांचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचं वातावरण चांगलंच बदललंय. संपूर्ण महाबळेश्वरवरती धुक्याची शाल पसरली असून या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासारखी पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली आहे. तर तिकडे पहिल्याच पावसामध्ये शिर्डीतल्या तामकडा हा धबधबा वाहू लागलाय. या धबधब्याची दृश्य टिपण्यासाठी नाशिक पुणे महामार्गावरून जाणारे प्रवासी आवर्जून थांबतायत. राज्यभरामध्ये वीज पडून 8 जणांचा मृत्यू झालाय. गडचिरोलीतल्या मुलचेरामध्ये मुसळधार पावसामुळे वीज पडून 4 जणांचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झालेत. नाशिकच्या चौंडी सिन्नरमध्ये वीज पडून बापलेकाचा मृत्यू झाला. रघुनाथ मवाळ आणि मयूर मवाळ अशी या दोघांची नावं आहेत. तर नांदगाव तालुक्यातल्या पोही गावात सुद्धा वीज पडून एकाचा मृत्यू झाला. तिकडे चंद्रपुरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसात चिमूर तालुक्यातल्या कळमगाव इथल्या शिवारामध्ये गजानन चौधरी या शेतकऱ्याचा आणि त्याच्या 2 बैलांचा मृत्यू झालाय. मध्य प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान भोपाळच्या दसरा मैदानावरती उपवासाला बसलेले आहेत. शेतमालाला योग्य किंमत देणार असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला आणि जाळपोळ न करता चर्चा करण्याचं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलंय. या ठिकाणी ते शेतकऱ्यांची गाराणी ऐकत आहेत. सोबतच भाजप नेते सुद्धा शिवराज सिंहांच्या भेटीसाठी येत आहेत. मध्य प्रदेशातील शेतकरी 1 जूनपासून कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी आंदोलन करतायत. त्यामुळे उपवासानं तरी मार्ग निघणार का हा प्रश्न उपस्थित होतो. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशामध्ये कर्जमाफी आणि हमीभावाच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरला असला तरी देशाचे कृषी मंत्री राधामोहन सिंग मात्र मूग गिळून गप्प आहेत. याचा संताप भुवनेश्वरमध्ये पाहायला मिळाला. राधामोहन सिंग इथं एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवरती अंडी फेकली आणि कृषी मंत्र्यांच्या निष्क्रिय कारभाराचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. महात्मा गांधी हे एक चतुर बनिया होते असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी छत्तीसगडमधल्या रायपूरमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना केलंय. काँग्रेस पक्ष हा कोणत्या एका विचारधारेवर किंवा सिद्धांतावरती उभा नाहीये. काँग्रेस हा केवळ स्वातंत्र्य प्राप्तीसाठीचं साधन होतं. दूरदृष्टी असलेल्या महात्मा गांधी यांना काँग्रेस पक्षाचं भवितव्य माहीत होतं. ते एक चलाक व्यापारी होते. त्यामुळेच त्यांनी स्वातंत्र्यानंतर लगेच काँग्रेस पक्ष विसर्जित करण्यास सांगितलं होतं असं सांगायला सुद्धा अमित शहा विसरले नाही. यानंतर काँग्रेसनंही शहांवरती टीका केली. किसी एक सिद्धांत को लेकर बनी हुई पार्टी ही नहीं है, वो आजादी प्राप्त करने का एक स्पेशल पर्पस वेहिकल है, आजादी प्राप्त करने का एक साधन थी कांग्रेस. और इसीलिए महात्मा गांधी ने दूरंदेशी के साथ, बहुत चतुर बनिया था वो, उसको मालूम था आगे क्या होने वाला है. उसने आजादी के बाद तुरंत कहा था कांग्रेस को बिखेर देना चाहिए. हम मांग करते हैं कि श्री अमित शाह और भारतीय जनता पार्टी और देश के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी पूरे देश से, देश के स्वतंत्रता संग्राम और उनके स्वतंत्रता सेनानियों के परिवारों से और देश के 125 करोड़ जन जन से माफी मांगे. देशातलं राजकारण हे वाईट वळणावरती असून काही संघटनांना हाताशी घेऊन सत्ताधारी पक्ष वातावरण कलुषित करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचा 19व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. त्यावेळी पवार यांनी हे वक्तव्य केलंय. या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच काँग्रेसनं योग्य उमेदवार दिला तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सहकार्य करू असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. We are all aware that the politics in our country has come to an unwelcome situation. Under the present government, the communal and terroristic forces under their wing have created an atmosphere of fear and insecurity in the country. शरद पवार राष्ट्रपती पदाचे उमेदवार नाही. ते कुठल्याही परिस्थितीत उभे राहणार नाही आणि शरद पवार साहेबांना
पण आणि आम्हा सगळ्यांना माहीत आहे की NDAचीच म्हणजे तिथे नॉमिनी निवडून येणार आहे. पण सगळ्या विरोधी पक्षांनी एकता दाखवून जर एखादा म्हणजे विपक्षाचा एक व्यवस्थित उमेदवार दिला तर आम्ही राष्ट्रवादी त्याला सहकार्य करणार. 1 जुलैपासून तुम्हाला IT रिटर्न्स भरायचं असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलंय. CBDT म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सनं आधार सक्ती संदर्भात एक स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान सुप्रीम कोर्टानं IT रिटर्नसाठी तुर्तास आधार कार्ड सक्तीचं नाही असा निर्णय दिला होता. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं विश्लेषण करताना कर विभागानं काही महत्त्वाच्या सूचना प्रसिद्ध केल्या, ज्यामध्ये 1 जुलैपासून IT रिटर्न्स आणि पॅन कार्डसाठी आधार सक्तीचं असणार आहे. दरम्यान ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांचं पॅन कार्ड रद्द करण्यात येणार नाही. भारतीय लष्करानं 96 तासांमध्ये 13 घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांचा खात्मा केल्याची माहिती संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यांनी दिलेली आहे. पाकिस्तानातून काश्मीर व्हॅलीमध्ये होणारी घुसखोरी भारतीय सैन्यानं उधळली आहे. त्यामुळे विशेष प्रोएक्टिव्ह ऑपरेशन करत लष्करानं 13 अतिरेक्यांचा खात्मा केल्याची माहिती संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. सोशल मीडियावरून तरुणांची माथी भडकवणाऱ्यांचा कसा बंदोबस्त करता येईल याचा जम्मू काश्मीरमधील जवानांनी विचार करायला हवा असं मत लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी मांडलंय. देहरादूनमध्ये झालेल्या पासिंग आउट परेड सोहळ्यामध्ये रावत बोलत होते. सध्या जम्मू काश्मीरमधील तरुणांची माथी भडकवण्यासाठी सोशल मीडियावरून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं रावत यांनी म्हटलेलं आहे. आणि असे प्रकार टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता आला असता आणि त्यांचा लोकांचा रोषही टाळता येईल असंही रावत यांनी व्यक्त केलं. कश्मीर में जो है एक मिस इन्फॉर्मेशन या डिस इन्फॉर्मेशन कैंपेन चलाया गया, जो कि सोशल मीडिया के जरिए वहाँ के जो नौजवान हैं उनको भड़काया जा रहा है, उनको भड़काया फुसलाया जा रहा है, जिससे कि वो गलत रास्ते पर चल रहे हैं. विराट कोहलीची टीम इंडिया आणि AB डिव्हिलियर्सची दक्षिण आफ्रिका लंडनच्या केरिंग्टन ओव्हलवरती आज आमनेसामने उभी टाकणार आहे. एका चॅम्पियन्स ट्रॉफीची गतविजेती फौज तर दुसरी ICC क्रमवारीतली नंबर 1 टीम या दोन्ही संघांसमोर आजच्या सामन्यामध्ये मोठी रंजक परिस्थिती आहे. जो जिंकला त्याला उपांत्य फेरीचं तिकीट, पण जो हरला त्याचं चॅम्पियन्स ट्रॉफीतलं आव्हानच संपुष्टात येणार आहे. एक प्रकारे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामधला हा सामना म्हणजे उपांत्यपूर्व फेरीचा सामना आहे. बेळगावच्या अथणी तालुक्यातल्या हल्ल्याळ गावाजवळ कृष्णा नदीमध्ये 1-2 नव्हे तर 22 मगरींची पिल्लं सापडलेली आहेत. मासे पकडायला गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये ही पिल्लं सापडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यानंतर नदीकिनारी शोध घेतला असता मगरीची 6 अंडी सुद्धा सापडली आहेत. पिल्लं आणि अंडी वन खात्याकडे सोपवण्यात आली असून पिल्लांना बेळगाव जवळच्याच प्राणी संग्रहालयामध्ये सोडण्यात येणार आहे.